नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा मुख्य आताचा आणि भविष्यात येणारा सिलेबस या सिलेबसची चर्चा आपल्याला माइंड मॅप्सच्या स्वरूपात आजच्या लेक्चरमध्ये करायची आहे. आजचा लेक्चर आणि याच्या पुढे असणारे आणखी 4 लेक्चर्स, या 5ही लेक्चरचा एकमेव उद्देश आहे तुमच्या मनात असणारी या नवीन सिलेबसची असणारी भीती घालवणे. सध्या विद्यार्थी कन्फ्यूज आहेत की आपल्याला जो काही नवीन सिलेबस आलेला आहे त्याच्या बाबतीत आपल्याला काय करायचं आहे. तर अजिबात कन्फ्यूज होण्याचं कारण नाहीये. फक्त आपण जे काही आत्तापर्यंत स्किल वापरत होतो त्याच्यामध्ये एक नवीन स्किल आपल्याला ॲड करायचं आहे. ते कोणतं स्किल? तर आपण आत्तापर्यंत जे स्किल्स वापरत होतो ते मुख्यतः कंटेंटवर वापरत होतो. आपण कंटेंट पक्क करत होतो. आपण अर्थशास्त्रासारख्या विषयामध्ये विविध कन्सेप्ट समजून घेत होतो. काही फॅक्ट्स लक्षात घेत होतो. काही मुद्दे आपण त्याच्यातले सलग लक्षात ठेवत होतो आणि एकदा आपण नोट्स काढल्या की त्यानंतर आपण रिहर्स करत होतो. हे झालं की त्याच्यानंतर आपण एक नवीन स्किल डेव्हलप करून घेतलेलं होतं. ते होतं MCQ सोडवण्याचं स्किल आणि त्याच्यासाठी आपल्याला मदत झालेली होती प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्सची आणि त्या 4 पर्यायांमध्ये कसं खेळायचं त्यासाठी आपण सराव करत 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 काही स्किल डेव्हलप करून घेतले होते, ज्याच्यामध्ये आपण गेल्या 10 वर्षामध्ये पारंगत झालेलो होतो. याच्यामध्ये आपल्याला आता नवीन स्किल फक्त ॲड करायचं आहे, ते आहे आन्सर रायटिंग स्किल. आणि काय खूप कठीण नाही आहे, मला वाटतं उलट MCQ स्किल्स कठीण आहेत आणि रायटिंग स्किल्स सोपे आहेत. तर या तीनही या स्किल्सचं मिश्रण आपल्याला करायचं आहे. ते कसं करता येईल? रायटिंग स्किल आपल्या रेग्युलर या अभ्यासाच्या प्रवाहामध्ये आपल्याला मिळालेल्या या वेळेमध्ये रायटिंग स्किलचा वापर आपल्याला कसा करता येऊ शकतो त्याच्याबाबत मी चर्चा करणार आहे पुढच्या या 5 लेक्चरच्या सिरीजमध्ये तुमच्यासोबत. सुरुवात करूया आपण MPSC पूर्वच्या अभ्यासक्रमापासून. MPSC पूर्व आत्ताचं 2022 असू देत, 2023 असू देत किंवा याच्या पुढेही मला वाटतं पुढची 10 वर्ष असू देत, हा जो काही सिलेबस डिफाईन केलेला आहे UPSC आणि MPSCचा तो काही बदलणार नाही आहे. तो सिलेबस आहे इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, पॉवर्टी, इन्क्लुजन, डेमोग्राफिक्स आणि सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह, ज्याचा आपण परंपरागत अभ्यास करत आलेलो आहोत. तर सामाजिक आणि आर्थिक विकास किंवा आर्थिक आणि सामाजिक विकास याच्यामध्ये पहिला मुद्दा आपल्याला अभ्यासणं अपेक्षित होतं जनसांख्यिकी, जो आपल्याला आता अवगत झालेला आहे आणि ज्याच्याबाबत आपण बऱ्यापैकी त्याचा अभ्यास करून चुकलेलो आहोत. जनसांख्यिकी, डेमोग्राफिक्स, नंतर पॉवर्टी, दारिद्र्याचा आपण अभ्यास करतोय. समावेशक विकास, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट, ज्यांचं व्यावर्तन झालेलं आहे त्या सर्वांचा विकास करण्याचं एक नवीन तत्व आपण अवलंबलेलं आहे 11व्या पंचवार्षिक योजनेपासून. तर समावेशक विकास हा नवीन मुद्दा आपल्याला सापडतो. सामाजिक क्षेत्र सुधारणा, महिला असू देत, बालक असू देत, वृद्ध, अपंग असू देत, मागासवर्ग, इतर मागासवर्ग, अल्पसंख्याक असू देत, त्यांसाठी आपण काही सुधारणा राबवतो ज्याचा अंतर्भाव समावेशक विकासात पण करता येतो. त्यासाठी आपण जे सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह, सामाजिक क्षेत्र सुधारणा राबवतो, त्यांचाही अभ्यास या पूर्व परीक्षेसाठी करणं अपेक्षित आहे. समावेशक विकास आणि सामाजिक क्षेत्रासाठी विविध आयोग कार्यरत आहेत, त्या आयोगांचा अभ्यास करणं अपेक्षित आहे, ज्याच्यावर आत्ताच्या आणि याच्या आधीच्याही पूर्व परीक्षांमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत. आणि एक पर्यावरण आपण त्याच्यामध्ये ॲड केलं. तर पर्यावरण या विषयात शिरण्यासाठी एक शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा मुद्दा दिलेला आहे अर्थशास्त्र या विषयामध्ये. तर त्याचा अभ्यास आपल्याला करायला लागतो. त्याच्याविषयीच्या MD जे असतील, SD जे असतील किंवा ज्या शाश्वत विकास परिषदा आहेत त्याच्याबाबत प्रश्न विचारला जातो. त्यासाठी भाग 2 मी पुस्तक लिहिलेलं आहे, ते अबाधित काळासाठी ते चालूच राहणार आहे. त्याच्या नवीन आवृत्ती येत राहतील आणि ते राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी आजही आणि भविष्यातही उपयोगात येणार आहे. त्यामुळे त्याचा वापर आपल्याला परंपरागत पद्धतीने करायचंच आहे. भाग 1 हे पुस्तक, ज्याची 11वी आवृत्ती आता नुकतीच आलेली आहे, तेही पुस्तक याही पुढे चालू राहणार आहे. सिलेबस बदलला म्हणून ही पुस्तकं बदलणार नाही आहेत. तुम्हाला काय उचलायचं त्याच्यामधनं आणि काय स्किल डेव्हलप करायचं आहे तेच फक्त मी तुम्हाला या पुढच्या या सिरीजमध्ये सांगणार आहे. अर्थशास्त्र भाग 1 याच्यामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अभ्यास करायचा असेल तर एक 3 प्रकरणं आपल्याला लागतात. त्यातलं एक आहे दारिद्र्य, दुसरं आहे राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित काही मुद्दे आणि तिसरं आहे चलनवाढ. चलनवाढीवर प्रश्न विचारले जातात कारण ती सगळ्यात बेसिक, सगळ्यात महत्त्वाची आणि स्टार्टअप कन्सेप्ट आहे ज्याच्यावर प्रश्न विचारले जातात. आणि या पुस्तकात दिलेलं शेवटचं पंचवार्षिक योजनांचं प्रकरण, हे 4 मुद्दे आपल्याला राज्यसेवा पूर्वसाठी लागतात. मी परत सांगतो, भाग 1 जे अर्थशास्त्राचं पुस्तक आहे त्यातलं दारिद्र्य, बेरोजगारी, विकास हे प्रकरण, राष्ट्रीय उत्पन्न हे प्रकरण, चलनवाढ हे प्रकरण आणि पंचवार्षिक योजना हे प्रकरण, एवढी 4 प्रकरणं भाग 1 मधून लागतात आणि भाग 2 मधली जवळपास सगळी प्रकरणं याच्यासाठी लागतात. या 2 पुस्तकांचा अभ्यास करणं अपेक्षित आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 साठी.
इकॉनॉमिक्सचा कोर्स आहे माझा कोर्स जो मी ॲपमध्ये लॉन्च केलेला आहे. तो कोर्ससुद्धा तो बदलणार नाही आहे. त्याच्यामध्ये या संपूर्ण अर्थशास्त्र या विषयाकडे बघण्याची एक दृष्टी तुम्हाला लाभते. त्यामुळे तो कोर्स करणं अपेक्षित आहे. आजच्या लेक्चरच्या माध्यमातून मी पुन्हा तुम्हाला सुचवू इच्छितो, की या कोर्समध्ये तुम्हाला एक बर्ड्स आय व्ह्यू मिळतो अर्थशास्त्राकडे बघण्याचा. त्यानंतर राज्यसेवा मुख्यचा आत्ताचा सिलेबस, ज्याची परीक्षा जानेवारीमध्ये शेवटची परीक्षा ठरणार आहे. त्यामध्ये राज्यसेवा मुख्य पेपर 4 याच्यामध्ये इकॉनॉमी अँड प्लॅनिंग, इकॉनॉमिक्स ऑफ डेव्हलपमेंट आणि ॲग्रिकल्चर हे जे काही सदर आहे ते राज्यसेवा मुख्यशी संबंधित आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला मॅक्रो इकॉनॉमिक्सपासून सुरुवात होते आणि ते ॲग्रिकल्चरपर्यंत येऊन थांबते. हे जे काही मुद्दे आहेत ते मुद्दे 3 महत्त्वाच्या घटकांच्या भोवती फिरत राहतात. आणि ते 3 महत्त्वाचे मुद्दे म्हणजे उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण, ज्याला आपण LPG, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन असं म्हणतो. या 3 शब्दांच्या भोवती हा संपूर्ण सिलेबस फिरतो. राज्यसेवा मुख्य आत्ताचा सिलेबस आणि STI मुख्यचा देखील सिलेबस या 3 शब्दांच्या भोवतीच फिरतो. ज्या 3 शब्दांची आणखी फोड मी पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला सांगणार आहे. या 3 शब्दांच्या भोवती फिरण्यासाठी पुन्हा माझे 2ही पुस्तकं आणि जो काही कोर्स मी डेव्हलप केलेला आहे त्या कोर्समधले आणि या 2ही पुस्तकांमधले कंटेंट तुम्हाला या 3ही कन्सेप्ट उत्तमरित्या समजावून सांगतात. त्यातलं उदारीकरण, ज्याला आपण लिबरलायझेशन असं म्हणतो, त्या उदारीकरणामध्ये जे 1991 नंतर आपण अवलंबलेलं आहे, त्या उदारीकरणाच्या अन्वये आपण आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सुधारणा राबवतोय. या सुधारणांना रिफॉर्म्स असं इंग्लिशमध्ये म्हणतात. त्यासाठी आपण जे काही रिफॉर्म्स राबवतोय त्यातलं पहिलं रिफॉर्म याच्यामध्ये दिलेलं आहे फिस्कल रिफॉर्म्स. त्याच्यामध्ये मग फिस्कल म्हणजे सरकारच्या जमा आणि खर्चाशी संबंधित असणाऱ्या सुधारणा, ज्या 1991च्या आधी वेगळ्या होत्या, 1991 नंतर आपण वेगवेगळ्या करत गेलेलो आहोत, त्या सुधारणांचा अभ्यास करणं आपल्याला अपेक्षित आहे. या सुधारणांची सुरुवात बेसिक कन्सेप्ट्सपासून होते. उदाहरणार्थ राजकोषीय तूट म्हणजे काय. मग राजकोषीय तूट याच्यासाठी आपल्याला शिकायला लागेल की सरकारचे जमा कसे होते, सरकारचा खर्च कसा होतो आणि सरकार कर्ज कसं उभारतं. याच्यामध्ये येणारी तूट, ज्याला आपण आता राजकोषीय तूट असं म्हणायला लागलेलो आहोत, त्या राजकोषीय तुटीचा आपल्याला बेसिक अभ्यास करायला लागतो. ही संकल्पना समजून घेतल्यानंतर जेव्हा आपण रिफॉर्म या सदरामध्ये येतो त्यामध्ये आपल्याला FRBM कायदा समजून घ्यायला लागतो. राजकोषीय सुधारणांसोबत त्याचाच एक भाग असलेला कर सुधारणा, टॅक्स रिफॉर्म्स, की 1991 मध्ये कशी कर प्रणाली होती ती चेलैया आणि केळकर समितीमुळे कशी बदलत गेली. त्याच्यानंतर मग आपण वॅट पद्धतीचा अवलंब केला आणि GST पर्यंत आपण येऊन थांबतो. या टॅक्स रिफॉर्मचा अभ्यास करणं अपेक्षित आहे राज्यसेवा मुख्य आणि STI मुख्य परीक्षांच्या अभ्यासासाठी. त्यानंतर फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म्स आहेत. बँकांची रचना 1991च्या आधी नक्कीच वेगळी होती. नरसिंहन समितीमुळे ती नंतर परत बदलत गेली आणि आता खाजगी बँकांचा जो काही व्याप आहे तो कसा वाढतोय आणि आपण खाजगी क्षेत्राला कसं प्रोत्साहन देतोय, या रिफॉर्म्सचा अभ्यास करणं अपेक्षित आहे उदारीकरण या सदरामध्ये. नियोजन सुधारणा, प्लॅनिंग बदललेलं आहे. अख्खा नियोजन आयोगच आता बाद झालेला आहे. या प्लॅनिंग रिफॉर्मचा अभ्यास करणं अपेक्षित आहे की नियोजन आयोग कसा सुरू होतो, त्याचं काम कसं सुरू होतं, 12व्या योजनेपर्यंत येऊन थांबतं आणि नीती आयोगाचं काम त्याच्यानंतर सुरू होतं. हे सगळं शिकणं अपेक्षित आहे. आधी केंद्रित नियोजन होतं ते विकेंद्रित होत गेलं, ते पण शिकणं अपेक्षित आहे प्लॅनिंग रिफॉर्म्स या सदरामध्ये. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर सेक्टर रिफॉर्म्स आणि ॲग्रिकल्चर हा खूप मोठा एक पार्ट त्याच्यामध्ये येतो. तो हा ॲग्रिकल्चर रिफॉर्म्स अगदी प्रायमरी पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून सुरुवात होऊन तर अलीकडे बाद झालेल्या या 3 कृषी कायद्यांपर्यंत येऊन थांबतो. हा भाग उदारीकरणाचा कसा आहे ते आपण लिंकिंग करत गेलो की आपल्याला हा सगळा सिलेबस समजत जातो. त्याच्यानंतर इंडस्ट्रियल रिफॉर्म्स, आधी उद्योग खुद्द सरकार उभारत असे, आता खाजगी उद्योगांचा प्रसार झालेला आहे. इंडस्ट्रियल जायंट्स आणि प्रायव्हेट जायंट्स आपल्याकडे कसे निर्माण झालेले आहेत आणि पहिल्या 10 श्रीमंतांच्या यादीमध्ये कसे आपले 2 भारतीय पोहोचून गेलेले आहेत. या सगळ्या इंडस्ट्रियल रिफॉर्म्स हे कसं होत गेलेलं आहे, लायसन्स राज आपण कसं काढून टाकलेलं आहे, त्याचा अभ्यास करणं अपेक्षित आहे उदारीकरण या सदरामध्ये. आणि शेवटचा आहे इन्फ्रास्ट्रक्चर रिफॉर्म्स, रस्ते रेल्वेपासून अगदी जलमार्गापर्यंत या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये कसे बदल होत गेलेले आहेत. आणि पूर्वी उद्योग उभारणारं सरकार आता रस्ते बांधणारं सरकार झालेलं आहे, कारण इन्फ्रास्ट्रक्चर हा एखाद्या लिबरल इकॉनॉमीमध्ये असणारा कळीचा मुद्दा असतो. तर त्याचे रिफॉर्म्स कसे झालेले आहेत, त्यासाठी कसं आपण समित्या स्थापन केलेल्या आहेत, आपण PPP मॉडेल कसं स्वीकारलेलं आहे, तो आता आपला एक्झिस्टिंग सिलेबस आहे. त्यानंतर उदारीकरणाचंच एक कॉईनचं दुसरी बाजू आहे खाजगीकरण. तर प्रायव्हेटायझेशन ते आपण कसं करतोय, त्याच्यात आपण निर्गुंतवणूक
डिसइन्व्हेस्टमेंट हा मुद्दा आपण कसा राबवतोय त्याचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. त्याच्यावर सरासरी आत्ता आपण STI मुख्यला पण आणि राज्यसेवा मुख्यला पण एक 3-3, 4-4 प्रश्न विचारले गेलेले आहेत. आणि शेवटचा मुद्दा येतो तो जागतिकीकरण, ग्लोबलायझेशन, ज्याच्यामध्ये आपल्याला परकीय व्यापाराचं उदारीकरण शिकणं अपेक्षित आहे. आपण 1991च्या आधी काहीशी आपली अर्थव्यवस्था बंदिस्त होती. आपण जे काही आयात करत होतो त्याच्यावर प्रचंड आयात शुल्क आकारत होतो. हळूहळू आपण जे काही भिंती बांधल्या होत्या, व्हर्च्युअल भिंती, की आपण आयात करत नव्हतो, त्या भिंती आपण कशा पाडत गेलेलो आहोत आणि कसं आपली अर्थव्यवस्था कशी इंटिग्रेट होते जागतिक अर्थव्यवस्थेबरोबर, ते आपल्याला परकीय व्यापाराच्या उदारीकरणामध्ये शिकणं अपेक्षित आहे. या भिंती पडल्या आणि जेव्हा आपण आपली अर्थव्यवस्था पूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेबरोबर एकरूप होते तेव्हा आपण त्याला जागतिकीकरण म्हणायला लागतो. या ग्लोबलायझेशन आपण कसं करतोय, त्याचे टप्पे कसे आहेत, त्याच्या कसोट्या कोणत्या आहेत ते शिकणं अपेक्षित आहे या सिलेबस अंतर्गत. ते शिकलं की मग नंतर आपल्याला शिकायला लागतं ते IMF, वर्ल्ड बँकेसारख्या आणि WTO सारख्या काही आंतरराष्ट्रीय संघटना. आणि या संघटना जेव्हा संकटात सापडतात तेव्हा काही क्षेत्रीय करारांचा पण उदय होतो आणि त्या क्षेत्रीय संघटना, उदाहरणार्थ युरोपियन युनियन असेल किंवा आपल्याकडे सार्क असेल, या संघटनांचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. हा संपूर्ण सिलेबस राज्यसेवा मुख्यचा जो बऱ्यापैकी गेल्या 10 वर्षापासून इव्हॉल्व्ह होत होता त्याचा अभ्यास आपण बऱ्यापैकी केलेला आहे. हाच अभ्यास आपल्याला परत कामी येणार आहे, फक्त तो त्याला वेगळ्या अँगलने आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. तो अँगल काय असणार आहे तीच चर्चा पुढच्या काही स्लाइड्समध्ये मी तुमच्याबरोबर करतोय. हा आहे राज्यसेवा मुख्यचा नवीन सिलेबस, ज्याची परीक्षा आपल्याला 2023 मध्ये देणं अपेक्षित आहे. पेपर 3 GS पेपर 3 मध्ये आता अर्थशास्त्र आहे, जे पूर्वी GS पेपर 4 मध्ये असायचं. GS पेपर 3 चा सिलेबस आहे टेक्नॉलॉजी, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, बायोडायव्हर्सिटी, एन्व्हायरमेंट, सिक्युरिटी अँड डिझास्टर मॅनेजमेंट विथ सम वेटेज टू महाराष्ट्र. याच्यातला जो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट जो पार्ट आहे, आर्थिक विकास, तो विषय सुरू होतो इंडियन इकॉनॉमी अँड इश्यूज रिलेटिंग टू प्लॅनिंगपासनं ते इन्व्हेस्टमेंट मॉडेलपर्यंत हा सिलेबस येऊन थांबतो. या प्रत्येक मुद्द्याची चर्चा आपल्याला आजच्या या लेक्चरमध्ये करायची आहे आणि 2-3 मुद्दे उचलून त्याच्याबद्दल आणखी डीप थोडी चर्चा करून एक्झॅक्ट अभ्यास कसा केला पाहिजे आत्तापासनं, जेणेकरून आपल्याला 2023 पर्यंत तयार राहता येईल. तर त्याबाबत पण मी तुमच्याशी बोलणार आहे. हा संपूर्ण सिलेबस मी एक 7 हेडिंग्स खाली टाकण्याचा प्रयत्न केलाय, जेणेकरून मला असं वाटतं की ते आपल्याला चांगलं सॉर्ट आउट करता येईल. पहिला शब्द आहे नियोजन, प्लॅनिंग. प्लॅनिंग या सदरामध्ये आपल्याला काही नवीन मुद्दे सापडतात. जे मुद्दे यातल्या हे जे काही रो दिलेले होते 10 रो आपल्याला ते सापडतात. त्यातले काही रो आपल्याला नियोजन या सदरामध्ये बसवता येतात, ज्याच्याबद्दल मी आणखी चर्चा करणार आहे पुढच्या स्लाइड्समध्ये. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे कृषी, ॲग्रिकल्चरशी संबंधित काही मुद्दे दिलेले आहेत. त्यातले काही रो मी ॲग्रिकल्चर या सेक्टरमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे अन्न प्रक्रिया उद्योग, फूड इंडस्ट्री, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री, जमीन सुधारणा, लँड रिफॉर्म्स हा चौथा मुद्दा आहे, ज्याच्याबद्दल मी परत आणखी चर्चा करणार आहे. उदारीकरण आणि उद्योग, लिबरलायझेशन आणि त्याच्याशी संबंधित असणारं इंडस्ट्रियल रिफॉर्म्स, ज्याचा अभ्यास आपला ऑलरेडी केलेलाच आहे किंवा करतोय आपण. आता ते फक्त आपल्याला मॉडिफाय करायचं रायटिंग स्किलच्या अँगलने. पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर, जे आपण STI मुख्य, राज्यसेवा मुख्यसाठी करतच होतो, फक्त आपल्याला ते आता आन्सर रायटिंग स्किलमध्ये बसवायचं आहे. आणि गुंतवणूक प्रतिमान, इन्व्हेस्टमेंट मॉडेल्स, एवढे 7 मुद्दे आपल्याला अपेक्षित आहेत शिकणं राज्यसेवा मुख्यसाठी. उलट एक लिमिटेड सिलेबस देऊन ठेवलेला आहे. याचाही अर्थ तोच होतो की आपल्याला स्टार्ट टू एंड सगळं अर्थशास्त्र आलं पाहिजे, आपल्याला बर्ड्स आय व्ह्यू आला पाहिजे आणि आपल्याला एक स्किल डेव्हलप झालं पाहिजे की यातले विविध पानांमधले, विविध पेजेसमधले किंवा विविध नोट्समधले ठळक निवडक मुद्दे उचलून आपल्याला कसं लिहिता येऊ शकतं, कसं मांडणी करता येऊ शकते, ते आपल्याला एकदा यायला लागलं की याचं ॲप्लिकेशन आपल्याला जमायला लागेल. नियोजन, कृषी, अन्न प्रक्रिया उद्योग, जमीन सुधारणा, उदारीकरण व उद्योग, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक प्रतिमान, या प्रत्येक मुद्द्यावर मी चर्चा करणार आहे. असे 7 मुद्दे आपल्याला राज्यसेवा मुख्य नवीन सिलेबस अर्थशास्त्राशी संबंधित असणारे मुद्दे आहेत, ज्यांची चर्चा आपल्याला, ज्याचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. पुन्हा या 7 मुद्द्यांचा अभ्यास करण्यासाठी काय वापरायला पाहिजे, तर ऑफकोर्स माझी ही दोनही पुस्तकं तरीही बदलणार नाही आहेत. फक्त आपल्याला त्याच्यातले क्रक्स कसा उचलायचा आहे आणि त्याचं ॲप्लिकेशन करायचं आहे ते फक्त समजून घ्यायचं आहे. ते मी कसं करायचं आहे ते मी तुम्हाला समजून सांगणार आहे. तर हे 2 विषय जे तुम्हाला पूर्ण विषय अवगत करून देतील, त्याला मी फक्त ॲड करणार आहे की ते कसं लिहायचं आहे तुम्हाला. तर एक्झिस्टिंग माझा परत थोडी जाहिरात पण करतो की एक्झिस्टिंग कोर्स आहे माझा कोर कोर्स, जो तुम्हाला अर्थशास्त्राकडे बघण्याचा एक बर्ड्स आय व्ह्यू देत असतो. पण पुन्हा या रायटिंग स्किल तुम्हाला अगदी प्रत्येक प्रश्नगणिक, प्रत्येक सिलेबस वाईज जर तुम्हाला अवगत करून घ्यायचा असेल तर मी एक नवीन कोर्स आज लॉन्च केलेला आहे. त्याचं नाव आहे आन्सर रायटिंग
कोर्स, की नेमकं या प्रत्येक सिलेबसमधल्या मुद्द्याला उचलून जर आपल्याला नेमकं लिखाण कसं करायचं आहे तर त्याबाबत मार्गदर्शन करणारा एक कोर्स आत्ता लॉन्च झालेला आहे. तुम्ही तो कोर्स जॉईन करू शकता. त्या कोर्सचं जे क्रक्स आहे ते मात्र मी या फ्री व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर तो कोर्स जॉईन करायलाच पाहिजे असंही नाही आहे. फक्त आज मी जे 5 व्हिडिओ तुमच्याबरोबरच्या 5 व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे त्याच्यामध्ये त्यातला एक सिलेबसचा मुद्दा उचलून एक्झॅक्ट प्रश्न कसा लिहिला पाहिजे, त्याचं उत्तर कसं मांडलं पाहिजे त्याच्याबाबत मी तुमच्याशी बोलणार आहे. तत्पूर्वी चर्चा करूया या व्हिडिओमध्ये सिलेबसच्या बाबतीमध्ये. तर पहिला शब्द आहे भारतीय अर्थव्यवस्थेतला नियोजन, प्लॅनिंग, ज्याची चर्चा मी माझ्या आन्सर रायटिंग कोर्समध्ये केलेली आहे किंवा आत्ता त्यातल्या काही मुद्द्यांची चर्चा मी तुमच्याबरोबर करतोय. सिलेबसमध्ये दिलेले मुद्दे आहेत भारतीय अर्थव्यवस्था आणि नियोजन किंवा इंडियन इकॉनॉमी, त्याच्यातले इश्यूज, ज्याच्यात त्या संबंधित समस्या, हा शेवटचा शब्द आहे. मी परत हा सिलेबस माइंड मॅप सांगणार आहे. भारतीय अर्थव्यवस्था आणि नियोजन, संसाधनांचे एकत्रीकरण, संसाधन म्हणजे रिसोर्सेस, वाढ म्हणजे ग्रोथ, विकास म्हणजे डेव्हलपमेंट आणि रोजगार म्हणजे एम्प्लॉयमेंट, याच्याशी संबंधित असणाऱ्या समस्या, त्यांची चर्चा आपल्याला करणं अपेक्षित आहे. त्यानंतर आहे इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणजे सर्वसमावेशक वाढ आणि त्यातून उद्भवणारे मुद्दे, इश्यूज अरायझिंग फ्रॉम इट, आणि त्याच्याशीच संलग्न असणारा आणखी तिसरा रो सिलेबसमध्ये दिलेला आहे जो याच्याशीच संबंधित आहे. तो आहे गव्हर्नमेंट बजेटिंग, सरकारी अंदाजपत्रक. याच्याशी संबंधित असणारं एक माइंड मॅप जे आपल्याला आपण जर विचारात घेतलं तर मला वाटतं की हे मुद्दे सगळे एकमेकांशी कसे लिंक आहेत, ती लिंक आपल्याला जर ओळखता आली तर आपल्याला ॲटलिस्ट हा सिलेबस व्हिज्युअलाइज होईल. तो होणे हा याच्या लेक्चरचा उद्देश आहे. तर प्लॅनिंगमध्ये आपल्याला आधी समजून घ्यायला लागेल व्हॉट इज प्लॅनिंग, प्लॅनिंग काय आहे. आपण आतापर्यंत आपण प्लॅनिंग वाचत होतो, त्याची व्याख्या नव्हतो पाठ करत आपण. आपल्याला ती व्याख्या आता समजून घ्यायची आहे आणि त्याचं ॲप्लिकेशन करायचं, ते कसं वगैरे आपण चर्चा करतोच आहे. तर नियोजनामध्ये सुरुवात करायला लागेल आपल्याला अर्थव्यवस्थांच्या प्रकारापासून. आदेशात्मक बाजार आणि मिश्र अर्थव्यवस्था, याचे मुद्दे आपण आधीही वाचत होतो, आपल्याला त्या वेगळ्या अँगलने आता वाचणं अपेक्षित आहे. तर नियोजनाची सुरुवात या मुद्द्यांनी केली पाहिजे की 3 प्रकारच्या अर्थव्यवस्था आहेत आणि आदेशात्मक म्हटलं की त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची अर्थव्यवस्था आपण वापरतो, बाजार म्हटलं की कुठल्या प्रकारची वापरतो. उदाहरणार्थ आदेशात्मक जर असेल तर आपण समाजवादी अर्थव्यवस्था तिथे वापरतो, बाजार मार्केट इकॉनॉमी असेल तर फ्री इकॉनॉमी आपण तिथे वापरतो, दोघांचं कॉम्बिनेशन असेल तर आपण त्याला मिश्र अर्थव्यवस्था, मिक्स इकॉनॉमी म्हणतो. या प्रत्येकाच्या व्याख्या, याच्याशी संबंधित असणारे विविध मुद्दे ते कसे आपल्याला अवगत करून घ्यायचे आहेत ती चर्चा करूया. अर्थव्यवस्थांचे प्रकार नंतर नियोजनाचे प्रकार आपल्याला येणं अपेक्षित आहे, ज्याच्यावर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. आदेशात्मक नियोजन म्हणजे काय, सूचकात्मक इंडिकेटिव्ह प्लॅनिंग म्हणतो आपण. आदेशात्मक कमांड, सूचकात्मक इंडिकेटिव्ह प्लॅनिंग कसं केलं जातं. प्रमाणक स्थापक जे नियोजन आता आपण नीती आयोगाअंतर्गत वापरतो आहे त्याचा अर्थ नेमका काय होतो ते शिकणं अपेक्षित आहे. केंद्रित आणि विकेंद्रित नियोजन म्हणजे काय, हे या दोनही प्रकारच्या नियोजनाचा तुलनात्मक अभ्यास करणं अपेक्षित आहे, जेणेकरून याच्यावर प्रश्न विचारला तर आपल्याला त्याचं उत्तर देता येईल. एकदा अर्थव्यवस्थांचे प्रकार आणि नियोजनाचे प्रकार आपण जर व्यवस्थित त्याच्या नोट्स काढल्या तर त्याच्यानंतर आपल्याला शिकणं अपेक्षित आहे नियोजनाच्या यंत्रणा. तर 3 प्रकारच्या यंत्रणा आहेत. 2 नियोजनाशी संबंधित थेट असणाऱ्या नियोजन आयोग आणि राष्ट्रीय विकास परिषद, ज्या आता बाद पण झालेल्या आहेत पण त्याचा अभ्यास करणं आपल्याला अपेक्षित आहे. आणि दुसरं त्याच्याशी संबंधित असणारी एक नवीन यंत्रणा जी खरं तर नियोजन करत नाही पण नियोजन करणाऱ्या संस्थांना सल्ला देणारे एक थिंक टँक ठरते, ते आहे नीती आयोग. तर या 3ही यंत्रणांचा आपल्याला तुलनात्मक अभ्यास करणं अपेक्षित आहे जर आपण नियोजन या मुद्द्याचा अभ्यास करत असू तर. त्याच्यानंतर यांनी नियोजन आखलं तर त्या नियोजनाचा अवलंब करणारी आणि अंमलबजावणी करणारी यंत्रणा असते, अर्थातच सरकार. 5 वर्षांचा प्लॅन त्यांनी ते आधी बनवत होते. त्या 5 वर्षांच्या त्या प्लॅनिंगचे 5 तुकडे केले की इयर प्लॅनिंग होतं आणि इयर प्लॅनिंग म्हणजेच दुसरं तिसरं काही नसून बजेट असतो आणि त्या बजेटचा अंतर्भाव करून त्याची अंमलबजावणी करण्याचं काम सरकार करत असतं. त्यामुळे आपल्याला अंमलबजावणी करणारं सरकार आणि इथे काम सुरू होतं ते सरकारी अंदाजपत्रकाचं, गव्हर्नमेंट बजेटिंगचं. सरकार काय करतं, यांनी आखून दिलेल्या नियोजनाप्रमाणे पूर्वी करत असे की त्याची अंमलबजावणी करत असे. ती अंमलबजावणी करण्यासाठी सरकारची काही आवक आहे, काही जावक आहे. आवक ज्याला आपण अंदाजपत्रक आखून संसाधनं ती निर्माण करतं. ही संसाधनं गोळा करण्याचं, रिसोर्स जनरेट करण्याचं काम ती करते. ती 3 प्रकारचे आहेत, नैसर्गिक रिसोर्सेस,
मानवी आहेत संसाधनं आणि वित्तीय आहेत. त्यातल्या वित्तीय फायनान्शियल रिसोर्सेस त्याच्यामध्ये टॅक्सेस येतात. ते टॅक्सेस सरकार गोळा करतं, संसाधनं उभारतं, संसाधनं निर्माण करतं, संसाधनं उभारतं आणि त्यातनं अर्थव्यवस्थेचा विकास करत असतं. त्यासाठी ती प्लॅनिंग करत असतं. प्लॅनिंगसाठी तिला नियोजन आयोग आदी मार्गदर्शन करत होती. ह्याचा संसाधन गोळा करायचे आणि ती नंतर खर्च पण करायचे आहेत. खर्च कशी गोळा करायची आणि कसं खर्च करायचा याचा अंदाज ती बांधत होती आणि आता ही बांधते आणि त्याला आपण अंदाजपत्रक आणि त्याला दुसरं काही नसून आपण त्याला बजेट म्हणतो. या सर्व मुद्द्यांचा अभ्यास करणं अपेक्षित आहे सरकारी अंदाजपत्रकामध्ये. एकदा प्लॅनिंग झालं, अंमलबजावणी झाली, पंचवार्षिक योजनांचा पुन्हा आपल्याला अभ्यास करायला लागणार आहे, जो आपण याच्या आधीही करत होतो. फक्त आपल्याला त्याचे मुद्दे, त्याचा क्रक्स आपल्याला काढायचा आहे. तुलनात्मक अभ्यास करणं अपेक्षित आहे. त्यातल्या आपण जर वेगवेगळ्या योजना वेगवेगळ्या आपण जर काढल्या तर आपल्याला असं जाणवतं की 1ली ते 5वी योजना जी आहे तर ती आपल्याला एक थोडी वेगळी अशी काढता येते की पहिल्या 5 योजना या मुख्यतः ग्रोथ ओरिएंटेड होत्या. म्हणजे सामाजिक आणि आर्थिक विकास करण्यापेक्षा एकूण टोटल अर्थव्यवस्थेचा विकास कसा होईल त्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं. तुम्ही वाचलंच असेल पुस्तकामध्ये की एखाद्या देशाचा विकास होतो आणि नंतर त्याचं ट्रिकल डाऊन होतं, म्हणजे तो विकास खाली पाझरत जातो. त्या पाझरण्यावर पहिल्या 5 योजनांमध्ये काय खूप जास्त काम झालेलं नाहीये. वाढीवर जास्त लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे. दुसरी 6वी आणि 7वी योजना जी आहे त्याच्यामध्ये मात्र पाझरणं आणि त्याच्यामध्ये त्यासाठी आणखी अर्थव्यवस्थेमध्ये रोजगारासारख्या योजना, रोजगाराच्या योजना सुरू करणं हे ध्येय ठरवण्यात आलेलं होतं 6व्या आणि 7व्या योजनेत. त्यामुळे 6वी आणि 7वी योजना आपल्याला वेगळी थोडी काढता येते. 8व्या योजनेपासून हे तत्व बदललेलं, कारण 1991 मध्ये आपण उदारीकरण, जागतिकीकरण स्वीकारलेलं. 1992 मध्ये जी 8वी पंचवार्षिक योजना सुरू होते तिथनं आपण वाढ, रोजगार याच्यावरनं नवीन एका मुद्द्यावर उडी मारली. तो मुद्दा आहे विकास. डेव्हलपमेंट हा मुद्दा यायला लागला 1990च्या दशकामध्ये आणि त्याचे पडसाद 8व्या, 9व्या आणि 10व्या योजनेत आपल्याला सापडतात. आणि 11वी आणि 12वी योजना आणि आणखी वेगळी सापडते आपल्याला की या विकासाला आपण एक नवीन शब्द जोडला, तो आहे समावेशक विकास. त्यामुळे 1ली ती 5वी योजना या सर्व योजनांचा उद्देश हा वाढ, आर्थिक वाढ करणे असं असला तरी पहिल्या त्या 5व्या योजनेचा तो मुख्य राहिलेला आहे, वाढ करणे. थोडक्यात मी साध्या भाषेत सांगू, पहिल्या ते 5व्या योजनेचा एकमेव उद्देश देशाचं GDP वाढणे हा होता. 6व्या आणि 7व्या योजनेचा उद्देश हा देशामध्ये रोजगार निर्मिती करणं होतं. 6व्या योजनेत रोजगाराच्या योजना सुरू झाल्यात. 7व्या योजनेला रोजगार निर्मितीजनक योजना म्हणतात, हे आपण वाचत आलेलो आहोत. 8वी ते 10वी योजना या विकासाच्या योजना होत्या, डेव्हलपमेंटच्या. आणि 11वी आणि 12वी योजना या मुख्यतः समावेशनाच्या होत्या. इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट त्यांच्या नावात आपल्याला सापडतं. हे इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट आपल्याला 5 मार्गांनी करता येतं. 5 मार्गांनी इन्क्लुजन करता येतं. एक आहे आर्थिक समावेशन, ज्याला आपण इकॉनॉमिक इन्क्लुजन म्हणतो. त्यानंतर वित्तीय समावेशन, ज्याला आपण फायनान्शियल इन्क्लुजन म्हणतो. त्यानंतर आहे प्रादेशिक समावेशन, रिजनल इन्क्लुजन आपण त्याला म्हणतो. त्यानंतर सामाजिक, सोशल इन्क्लुजन. आणि 12व्या योजनेत आपल्याला नवीन एक समावेशन सापडलं, ते आहे पर्यावरणीय समावेशन, सस्टेनेबल डेव्हलपमेंट किंवा सस्टेनेबल इन्क्लुजन, एन्व्हायरमेंट इन्क्लुजन असं आपण त्याला म्हणू शकतो. तर समावेशन हा मुद्दा आपल्याला इथे सापडतो. तर या 4ही शब्दांचा अभ्यास करणं हा पुन्हा आपल्याला सिलेबसमध्ये शब्द सापडतात बघा. वाढ दिलेला आहे, वाढ दिलेलं आहे, ग्रोथ. नंतर आहे विकास, विकास दिलेला आहे, विकास. नंतर आहे रोजगार दिलेला, रोजगार पण सापडतो आपल्याला शब्द, रोजगाराशी संबंधित समस्या. आणि समावेशन हा खूप मोठा मुद्दा आहे, ज्याच्यावर UPSCने खूप सारे प्रश्न गेल्या 10 वर्षामध्ये विचारलेले आहेत. तर हे समावेशन हा दुसऱ्या रो मध्ये आपल्याला सिलेबसमध्ये सापडतो. इन्क्लुझिव्ह ग्रोथ, सर्वसमावेशक वाढ म्हणजेच समावेशन करणे, इन्क्लुजन करणे, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट करणे, त्या संबंधित असणारा मुद्दा. हे 3ही रो एकाच शब्दात बसवता येतात आपल्याला. तो शब्द आहे नियोजन. आणि त्या नियोजनाच्या मध्ये एवढे मुद्दे तब्बल येतात. या एक एक मुद्द्यांना जर आपण हातावेगळं केलं, त्याच्याविषयी वेगवेगळ्या नोट्स आपण जर डिराईव्ह केल्या आणि आतापर्यंत आयोगाने UPSCने गेल्या 10 वर्षांमध्ये आणि MPSCने त्याच्या आधीच्या 10 वर्षांमध्ये जे जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्यांचं जर आपण व्यवस्थित ते प्रश्न समजून घेतले तर मला वाटतं आपल्याला हे स्किल सहजासहजी डेव्हलप करता येऊ शकतं. फक्त त्याला घ्यायला लागणार आहे आपल्याला मेहनत. उदाहरणार्थ UPSCने 2018 मध्ये एक प्रश्न विचारलेला आहे, तो फक्त इथं हायलाईट करतो. नीती आयोग आणि त्याच्यावर असणारे 2 आयोग किंवा त्यातल्या त्यात नियोजन आयोग आणि नीती आयोग या दोन्हींमधल्या फरकावर प्रश्न विचारला होता UPSCने. हाऊ आर प्रिन्सिपल्स फॉलोड बाय द नीती आयोग डिफरंट फ्रॉम दोज फॉलोड बाय अर्स्टवाइल प्लॅनिंग कमिशन इन इंडिया. आधीचं नियोजन आयोग, त्याची असणारी तत्व
आणि आत्ताचं नीती आयोग त्याची असणारी तत्व, या दोन्हींच्या तत्वांमध्ये काय फरक आहे ते मांडायचं आहे 250 शब्दांमध्ये आणि 15 मार्क्सला UPSC 2018ला विचारला गेलेला प्रश्न आहे. त्याच्या या मुद्द्यात या माइंड मॅपमध्ये दिलेल्या प्रत्येक एका मुद्द्यावर आपल्याला विविध प्रश्न UPSCने विचारलेले सापडतात. ते एकदा आपण जर नोट डाऊन करून घेतले आणि MPSCने पण 2011 आणि त्याच्या आधी जे विचारलेले आहेत ते पण जर आपण नोट डाऊन करून घेतले तर आपल्याला एक दिशा मिळेल की नेमके काय प्रश्न विचारले जाऊ शकतात. आपल्याला पॉईंट्स काढता येतील की एखादा असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर आपल्याला नेमकं कसं द्यायचं आहे. 7 मुद्द्यांपैकी दुसऱ्या मुद्द्याकडे वळूया. दुसरा मुद्दा आहे कृषी, ॲग्रिकल्चर, आणि त्याच्या बाबतीमध्ये या सिलेबसमध्ये 4था आणि 5वा रो दिलेला आहे. तो वाचतो आणि परत मी या सिलेबसकडे, माइंड मॅपकडे येतो आणि परत सिलेबसकडे जातो. प्रमुख पिके, देशाच्या विविध भागातील पीक पद्धती, विविध प्रकारचे सिंचन आणि सिंचन प्रणाली, साठवणूक, कृषी उत्पादनांची वाहतूक आणि विपणन, समस्या आणि संबंधित अडचणी आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तंत्रज्ञान, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष शेती अनुदान आणि किमान आधारभूत किमतीशी संबंधित समस्या, सार्वजनिक वितरण प्रणाली, उद्दिष्टे, कार्यप्रणाली, मर्यादा, सुधारणा, बफर स्टॉक आणि अन्न सुरक्षा समस्या, तंत्रज्ञान मोहिमे आणि पशुपालन अर्थशास्त्र. एकदा आपण हा माइंड मॅप समजून घेतला की हा सिलेबस आपल्याला आपल्या विजनमध्ये येईल. कृषी, ॲग्रिकल्चर सेक्टरचा अभ्यास करायचा आहे आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला आधी ॲग्रिकल्चर सेक्टरची रचना समजून घ्यायला लागेल. रचना त्याच्यानंतर समजून घ्यायला लागणार आहे समस्या आणि अडचणी आणि या समस्या आणि अडचणींवर असणारे उपाय. आपण जर या सिलेबसमध्ये दिलेले मुद्दे या 3 सदरांमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला हा सिलेबस चांगल्या पद्धतीने समजून घेता येऊ शकतो. कृषी या ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये आपल्याला आधी समजून घ्यायला लागेल त्याची रचना, समस्या आणि अडचणी आणि उपाय. उपायाबद्दल 2 मुद्दे सांगतो आधी आणि नंतर सिलेबसकडे वळतो. 2 प्रकारचे उपाय जे हायलाईट केलेले आहेत या प्रश्नांमध्ये, या सिलेबसमध्ये. एक आहे ई तंत्रज्ञान, असं ई टेक्नॉलॉजी आणि असं तंत्रज्ञान मिशन जे शेतकऱ्यांसाठी आता वापरलं जाते, जे आधी याच्या आधी वापरलं जात नव्हतं. उदाहरणार्थ किसान ड्रोन, किसान रेल यासारखे आपण नवीन नवीन टेक्नॉलॉजीज आता वापरतो आहोत. तर हे ई तंत्रज्ञान जे आहे, तर आपण आत्तापर्यंत प्रिसिजन फार्मिंग हे जुन्या सिलेबसमध्ये वाचत होतो, तेच वाचायचं आपल्याला, फक्त त्याचं ॲप्लिकेशन आपल्याला वापरायचं आहे. तर उपाय आपल्याला या स्लाइडमध्ये राईट हँड साईडला बसवता येतील. आपण एक मुद्दे त्याच्यातले बघूया. रचनेमध्ये प्रमुख पिकांचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. कृषी या सदरामध्ये प्रमुख पिकांची कामगिरी कशी राहिलेली आहे. 1951चे आकडे आपल्याकडे उपलब्ध आहे. 1950-51 मध्ये विविध पिकांची, रब्बी आणि खरीप आणि जी काही नगदी पिकं आहेत त्या पिकांची उत्पादन किती होतं, हरित क्रांतीच्या तोंडावरती किती झालेलं आणि आज ते किती झालेलं आहे, ही कामगिरी आपल्याला शिकणं अपेक्षित आहे. मग त्याच्यामध्ये सर्वाधिक पीक उत्पादन कुठलं होतं आहे, त्याच्यामध्ये कोणतं राज्य अग्रेसर आहे, ही कामगिरी आपल्याला, त्याचे काही मुद्दे आपल्याला काढून ठेवावे लागणार आहेत. कुठले आपल्याला सरावाने ते जमणार आहे. या पिकांच्या उत्पादनात वाढीस कारणीभूत ठरणाऱ्या विविध योजना, त्या योजनांचा पण आपल्याला आढावा घेणं अपेक्षित आहे. पीक पद्धती असा शब्द दिलेला आहे. पीक पद्धती, क्रॉपिंग पॅटर्न असा शब्द दिलेला आहे. मेजर क्रॉप्स आणि क्रॉपिंग पॅटर्न. तर पीक पद्धती आपण खरीपमध्ये कोणती लावतो, रब्बीमध्ये कोणती लावतो, नंतर विविध पिकं आपण शेतामध्ये कोणत्या पद्धतीने लावतो. तर एक प्युअरली ॲग्रिकल्चरमध्ये येणारा मुद्दा, इकडे ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स या अँगलने परत आपल्याला शिकणं अपेक्षित आहे. तर पीक पद्धत, त्याचे पीक पद्धतीचे प्रकार कोणते आहेत, विविध पीक हंगाम कोणते आहेत आणि पीक पद्धतीत पूर्वी कुठली पद्धत वापरत होतो आणि आता या पीक पद्धतीत कोणते बदल झालेले आहेत, त्या बाबतीत सरकारची काय धोरणं आहेत ते शिकणं अपेक्षित आहे क्रॉप पॅटर्नमध्ये. सिंचन हा शब्द आहे, त्याच्यानंतर सिंचन पण दिलेला आहे. विविध प्रकारचे सिंचन आणि सिंचन प्रणाली. तर सिंचनाची कामगिरी, सिंचन 1951चा आकडा आहे आपल्याकडे आणि आता कामगिरी काय आहे नेमकी, तर त्याच्या संबंधित जे विविध आकडे आहेत ते पण शिकणं अपेक्षित आहे. सिंचनाचे प्रकार कोणते आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिंचनातल्या समस्या कोणत्या आहेत, समस्या अडचणी, आणि त्या समस्यांवर ओव्हरकम करण्यासाठी आपण काय उपाय राबवतोय. उदाहरणार्थ हर खेत पाणी, किंवा आपण जी प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना राबवतोय, तर ती नेमकं या समस्यांवर कसं बोट ठेवते, बरोबर हर खेतपर्यंत, प्रत्येक शेतापर्यंत कसं पाणी पोहोचवते, याचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. या सगळ्या हेडिंगखाली हेडिंग आहे सिंचन. त्यामुळे विविध प्रकारचे सिंचन आणि सिंचन प्रणाली आपल्याला शिकणं अपेक्षित आहे. 3 पद्धतीतनं
आधी रचना, त्याच्यानंतर समस्या आणि त्याच्यानंतर उपाय. त्याच्यानंतर सिंचन झालं, उत्पादन आता निघालेलं आहे. या उत्पादन शेतात ट्रॅक्टरमध्ये माल लादला, तो बाहेर निघाला, त्याला आपण फार्म गेट ॲक्टिव्हिटी म्हणतो. उत्पादन बाहेर निघाल्यानंतर त्याची साठवणूक करायला लागणार आहे, स्टोरेज करायला लागणार आहे. त्या बाबतीत सरकारचं काय धोरण आहे, त्या बाबतीच्या कोणत्या योजना आहेत. त्याच्यानंतर वाहतूक, ट्रान्सपोर्ट करायला लागणार आहे. त्या बाबतीत सरकारचं अगदी ग्राम सडक योजनेपासनं तर मार्केटपर्यंत होणारी जी काही मार्केटिंग आहे, म्हणून पुढचा शब्द आहे तो विपणन, मार्केटिंग. तर साठवणूक, वाहतूक, विपणन याच्यामध्ये सुद्धा हे कसं केलं जातं, त्याच्यात काय समस्या येतात आणि त्याच्यावर काय उपाय आहेत. उदाहरणार्थ आपण नाम नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट उपलब्ध केलेलं आहे, डेव्हलप केलेलं आहे. त्याच्यासाठी आपण आता 3 कायदे पण संमत केले होते. आता ते बाद पण झालेले आहेत, पण त्यांचा अभ्यास करणं आपल्याला अपेक्षित आहे. तर उत्पादनातल्या या साठवणूक, वाहतूक आणि विपणनातल्या समस्या काय आहेत आणि उपाय काय आहेत, ते आपल्याला त्याचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. उदाहरणार्थ इथे दिलेलं आहे साठवणूक, कृषी उत्पादनांची वाहतूक आणि विपणन यामधल्या समस्या, संबंधित अडचणी, आणि जेव्हा समस्या अडचणी येतात तर त्यातले उपाय आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे. उपाय नाम सारखे आहेत. उत्पादनानंतर येतं किंमत धोरण. सगळ्यात महत्त्वाचं 3 प्रकारच्या किमती आपण अभ्यासत आलेलो आहोत. पुस्तकात मी दिलेल्याच आहेत, कोर्समध्ये पण दिल्या आहेत. आधारभूत किंमत, किमान आधारभूत किंमत, मिनिमम सपोर्ट प्राईस. त्याच्यातल्या काही समस्या आहेत, ज्या समस्यांवर आता या विविध कायद्यांमध्ये चर्चा सुरू होती. उदाहरणार्थ कृषी कायदे मांडण्यात आलेले होते. ते काय फायद्याचा की तोट्याचा आहे, त्याचा प्लॅटफॉर्म आपलाच आहे की नेमका WTOचा आहे, त्याचा पण अभ्यास करणं आपल्याला अपेक्षित आहे, जेणेकरून आपल्याला उत्तरं त्याची सापडतील. किमान आधारभूत किंमत सांगितल्यानंतर शेतकऱ्यांकडनं ज्या किमतीला प्रत्यक्षात सरकारचे एजंट्स, उदाहरणार्थ FCI खरेदी करतं, त्याला आपण खरेदी किंमत म्हणतो, प्रोक्युरमेंट प्राईस. काय कशी आहे, त्याचे फायदे काय असतात, कशासाठी राबवली जाते आणि तिथे नेमकं सबसिडी कसं वर्क होते ते आपल्याला शिकणं अपेक्षित आहे. तिथे सबसिडीज, मग अनुदान हा शब्द येतो आणि अनुदानं दिलेलं आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष शेती अनुदान, म्हणजे अनुदानं दिली जातात, त्या संबंधित असणाऱ्या किमती आणि दिलेल्या किमान आधारभूत किंमत, जी इथं आपण इथे घेतली. किमान आधारभूत किंमत यशस्वी करण्यासाठी आपल्याला खरेदी किंमत योजना राबवावी लागते, प्रोक्युरमेंट करायला लागतं. मग ते पण आपल्याला अभ्यासणं अपेक्षित आहे. पण WTOच्या करारांमध्ये जो कृषी करार आहे त्याची इथे भूमिका काय, ते आपल्याला समजणं अपेक्षित आहे. हे आपल्याला आपल्या आता रेग्युलर असणाऱ्या पुस्तकांमधून जर या कन्सेप्ट आपल्या क्लिअर असतील तर आपल्याला लिहिता येणार आहे. त्यामुळे आधी तुमच्या कन्सेप्टच क्लिअर नसतील तर मग आधी ते करायला लागा आणि नंतरच या स्किलकडे वळा. तिसरी किंमत आहे विक्री किंमत. ज्या किमतीला FCI किंवा केंद्र सरकार राज्य सरकारांना, राज्य सरकारातल्या लोकांना रेशन दुकानांच्या द्वारे ज्या किमतीला अन्नधान्य विक्रीला उपलब्ध करून देतं त्याला विक्री किंमत असं म्हटलं जातं. सेल प्राईस असते. उदाहरणार्थ 3 रुपये किलो तांदूळ आणि 2 रुपये किलो गहू आणि 1 रुपये किलो भरड धान्य. ही विक्री किंमत ती कोणासाठी आहे? अर्थातच आपल्यासारख्या अग्रक्रम कुटुंबांसाठी, जी रेशन दुकानांमध्ये विक्री किमतीला अन्नधान्य खरेदी करते. त्याचा उद्देश आहे अन्न सुरक्षा. जेव्हा ही वरची अनुदानं दिली जातात तर त्यांचा उद्देश दोनही साध्य होतं. एक शेतकऱ्यांना संरक्षण आणि ग्राहकांना संरक्षण. ग्राहकांना मिळते ती अन्न सुरक्षा, फूड सिक्युरिटी, आणि त्यासाठी आपण राबवतो सार्वजनिक वितरण प्रणाली. त्यासाठी आपण केलेला आहे अन्न सुरक्षा कायदा आणि त्याचा उल्लेख सिलेबसमध्ये येतो. सार्वजनिक वितरण प्रणाली, त्याची उद्दिष्ट, त्याची कार्यप्रणाली, त्याच्या मर्यादा, त्याच्यात होणाऱ्या सुधारणा. उदाहरणार्थ शांताकुमार समिती आपण स्थापन केलेली होती. FCI बफर स्टॉक कसं करतं, अन्न सुरक्षेत काय समस्या आहेत, आपण कुठला फूड सिक्युरिटी ॲक्ट 2013 संमत केलेला आहे, त्याचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. किंमत धोरण आलं की त्याच्या सलग लागून 2 मुद्दे येतात, वित्त आणि विमा. आपण किसान क्रेडिट सारख्या योजना राबवतो वित्त सदरांतर्गत. आपण विमा अंतर्गत फसल विमा योजनेसारख्या, प्रधानमंत्री फसल विमा योजनेसारख्या योजना राबवतो. या दोनही मुद्द्यांवर UPSCने प्रश्न विचारलेले आहेत. आणि वित्त आणि विमा जरी थेट सिलेबसमध्ये दिलेलं नसलं तरी त्याचाही अभ्यास करणं अपेक्षित आहे. आणि एक नवीन असा मुद्दा ज्याचा अभ्यास आपण फक्त आणि फक्त कृषी सदरात करत होतो ते आहे पशुपालन. दिलेलं आहे पशुपालनाचं अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स ऑफ ॲनिमल रिअरिंग. तर त्याचाही अभ्यास करणं अपेक्षित आहे. हे सलग मुद्दे, हे मुद्दे सरळ प्रिंट काढून ठेवा आणि जसजसा तुमचा अभ्यास संपत जाईल तसं तुम्ही याला टिक करत राहा. हे मुद्दे संपले म्हणजे तुमचा अभ्यासात तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की मी ॲटलिस्ट माझ्या सिलेबसचा अभ्यास केलेला आहे. तर पहिले 5 रो हे 2 मुद्द्यांमध्ये बसवता येतात. एक पहिला मुद्दा नियोजन आणि दुसरा आहे कृषी. तिसरा मुद्दा आहे अन्न प्रक्रियाशी संबंधित उद्योग. ठीक आहे.
उद्योग, फूड प्रोसेसिंग अँड रिलेटेड इंडस्ट्रीज इन इंडिया, स्कोप, सिग्निफिकन्स, लोकेशन, अपस्ट्रीम अँड डाऊनस्ट्रीम रिक्वायरमेंट्स, सप्लाय चेन मॅनेजमेंट असा सिलेबस दिलेला आहे. भारतातील अन्न प्रक्रिया संबंधित उद्योग, व्याप्ती, महत्त्व, स्थान, अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम आवश्यकता आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन असा शब्द आहे, तो दिसत नाही नेमकं त्याच्यामध्ये. तर भारतीय अर्थव्यवस्थेतला उद्योग, त्यातल्या पण अन्न प्रक्रिया उद्योग, ज्याला फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री असं म्हटलं जातं. तर ते नेमकं फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री काय आहे त्याच्या बाबतीत आपल्याला त्या फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीचा आपल्याला अभ्यास करणं अपेक्षित आहे. ते की या फूड इंडस्ट्रीचे प्रकार नेमके काय आहेत. उदाहरणार्थ सरळ आहे की जर या पशुपालनातनं आपण दूध एक्स्ट्रॅक्ट केलं तर त्याच्यापासून आता पुढे ज्या प्रक्रिया होणार आहेत त्याला आपण फूड प्रोसेसिंग म्हणायचं. की उदाहरणार्थ त्याच्यापासून दही बनणार आहे किंवा ते दुधाचं पॅकिंग होणार आहे किंवा मग पनीर बनणार आहे किंवा मग चीज बनणार आहे. या सगळ्या फूड इंडस्ट्रीचा आपल्याला अभ्यास करणं अपेक्षित आहे. एक वेगळा नवीन मुद्दा आपल्याला आता अभ्यास करायला लागणार आहे. तर या अन्न प्रक्रिया उद्योगाचे प्रकार काय आहेत, त्याची व्याप्ती काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे आपल्या अर्थव्यवस्थेसाठी सुद्धा, आणि फायटोसॅनिटरी या जो काय WTOचा करार आहे त्या करारा अन्वये सुद्धा या क्षेत्राचं महत्त्व काय आहे. या महत्त्वाच्या अँगलने उत्पन्न किती जनरेट होऊ शकतं या उद्योगातनं, किती निर्यातक्षम हे उद्योग असू शकतात, त्यातनं किती रोजगार निर्माण होऊ शकतो, या फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीला चालना देण्याची कितपत आवश्यकता आहे, कशासाठी करायचं आहे आणि सरकार त्यासाठी काय अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम अशा धोरणं राबवतंय त्याचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. नंतर ही जी फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीची जी काही फूड चेन आहे तर ती चेन, तिचं व्यवस्थापन कसं केलं जातं, तिची मॅनेजमेंट कशी केली जाते, तिथं कुठेतरी गळती होते, ती गळती कशी रोखली जाते आहे, त्या संबंधित काही योजना आहेत का, त्या योजनांचा अभ्यास करणं आपल्याला या सदरामध्ये अपेक्षित आहे. सरकारचं धोरण काय आहे आणि त्या मंत्रालयाचं आता आपण जे काही गेल्या 5 वर्षांमध्ये त्याची खर्चाची जर आपण आढावा घेतला तर त्याच्यावर खूप जास्त खर्च पण होतोय. तर तो कसा होतोय त्या संबंधित विविध धोरण आणि योजना काय आहेत सरकारच्या ते आपण शिकणं अपेक्षित आहे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री या सदराखाली. त्याच्याशी रिलेटेड इतरही आणखी टर्शरी उद्योग आहेत त्यांचाही अभ्यास आपल्याला करणं अपेक्षित आहे. तर एक एक मुद्दे जसे चर्चेला येतील तसं मी त्याच्याबद्दल सांगेल. भारतीय अर्थव्यवस्था याच्यातला पुढचा मुद्दा आहे कृषी आणि कृषीमधला लँड रिफॉर्म्स, जमीन सुधारणा, जो त्या सिलेबसमध्ये 7व्या रोमध्ये दिलेला आहे. भारतात जमीन सुधारणा, लँड रिफॉर्म्स. जमीनदारी आणि इतर 2 पद्धती आपल्याकडे अस्तित्वात होत्या ज्याचा अभ्यास आपण अर्थशास्त्रात करत होतो आणि इतिहासात पण करत होतो. त्यांचा पुन्हा आपल्याला आता अभ्यास करायचा आहे एका वेगळ्या ॲप्लिकेशन बेस्ड असा आपल्याला अभ्यास करणं अपेक्षित आहे. तर जमीन धारणा पद्धती ब्रिटिशकालीन अगदी उठावापर्यंत कशा होत्या, त्यानंतर कशा होत्या, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्य मिळाल्या कशा होत्या आणि नियोजन काळात आपण त्यात कसे बदल करत आलेलो आहोत, ज्याला आपण लँड रिफॉर्म्स असं म्हणतो. जमीन सुधारणा आपण कसं करत गेलेलो आहोत, यांची उद्दिष्ट काय आहेत, केंद्र स्तरावर कोणते राबवलेले, राज्य स्तरावर कुठले राबवलेले, कारण हा मुख्यतः राज्य स्तरांचा विषय आहे. काय चॅलेंजेस आहेत, कमाल जमीन धारणा आपण त्याच्या बाबतीत काय कायदे केलेले आहेत, प्रत्येक राज्यात काय परिस्थिती आहे, कारण प्रत्येक राज्याची कमाल जमीन धारणा कायदे वेगवेगळे आहेत. त्या कायद्यातले काही कलम आपल्याला थोडे अभ्यासून घ्यायला लागतील. संबंधित कायदे अर्थातच राज्याची आणि सध्याची जमीन धारणा. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा याच्यातला आहे की याचं यश आणि अपयश, की याच्या बाबतीमध्ये काय गती राहायला पाहिजे होती आणि राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाने काय गती राहिलेली आहे. तर हे मुद्दे आपण एकदा नोट डाऊन वेगळे करून ठेवले की त्याच्यावरचे प्रश्न आपल्याला, त्याची उत्तरं आपल्याला नेमकी सापडतात. आणि त्याच्याशी संबंधित जो आता ऑप्शनल विषयात सुद्धा आयोगाचा आवडता मुद्दा बनलेला होता, आधुनिक भूमापन. आपण जे काही लँड रेकॉर्ड्स आधुनिक पद्धतीने आता ठेवतोय तर त्याचाही अभ्यास करणं अपेक्षित आहे. सुधारणा आणि जमीन धारणा याच्यामध्ये काही आकडे पण आहेत अलीकडचे 2015चे आणि 2011चे. तर जमीन धारणा कशी आहे वगैरे वगैरे त्याचे आकडे पण आपल्याला थोडे नोट डाऊन करून घ्यायला लागतील. ते कसे काय त्याच्याबद्दल मी चर्चा करणारच आहे. भारतीय अर्थव्यवस्था याच्यामध्ये पुढचा मुद्दा जो मला वाटतं ॲग्रिकल्चरच्या सोबत आणखी मोठा ठरतो तो आहे उदारीकरण, लिबरलायझेशन. आणि त्याच्यासोबत लिबरलायझेशन एकटंच नाही तर त्याच्यासोबत येणारे इंडस्ट्री, उद्योग, औद्योगिक सुधारणा, तर ते पण आपल्याला करणं अपेक्षित आहे. उदारीकरण या सदरामध्ये काय काय आपल्याला शिकणं अपेक्षित आहे. उदारीकरणाची संकल्पना, उदाहरणार्थ आपण आत्ता बघत होतो की आपल्याला एक मॅक्रो इकॉनॉमिक
स्टॅबिलायझेशन करायला लागतं आणि आपल्याला स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्राम्स राबवावे लागतात. हे दोनचं जर आपण STI मुख्य आणि राज्य सेवा मुख्यसाठी अभ्यासत होतो, ते आपल्याला जसेच्या तसे उपयोगात येणार आहे. फक्त आपल्याला आता ते लिहायचे आहेत. कसे लिहायचे वगैरे वगैरे ते आपल्याला समजणारच आहे किंवा सरावाने जमणारच आहे. परकीय व्यापाराचं सुधारणा आपल्याला उदारीकरण या सदरामध्ये शिकणं अपेक्षित आहे, की फॉरेन ट्रेड सेक्टर हे 1991 मध्ये कसं होतं, ते कसं बदलत गेलं. नेमकं परकीय व्यापार ही काय संकल्पना आहे, संकल्पना गेलं की मग येतं ते व्यापार व्यवहार तोल आणि व्यापार तोल, बॅलन्स ऑफ ट्रेड आणि बॅलन्स ऑफ पेमेंट. परकीय गुंतवणूक हा अत्यंत कळीचा मुद्दा, ज्याच्यावर UPSCने थेरी पेपर्समध्ये खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत, जे आपल्याला गुंतवणूक प्रतिमान या सदरामध्ये पुन्हा येईल. या सुधारणांनी आपल्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झालेले आहेत, तर मला वाटतं या सगळ्यांमध्ये परिणाम या सदरामध्ये आणखी प्रश्न विचारण्याला खूप स्कोप असतो प्राध्यापकांना, त्यामुळे आपल्याला त्याची उत्तरं आपल्याला रेडी ठेवावी लागतात. उदारीकरण या सदरामध्ये आपण जे राबवतो त्याला आपण इकॉनॉमिक रिफॉर्म्स, आर्थिक सुधारणा म्हणतो. त्यामुळे याच्या आधी आपण ज्या काही सुधारणा शिकलेलो आहोत ते आपल्याला परत समराईज करून घ्यायला लागेल, त्यातले काही मुद्दे परत उचलायला लागतील. पहिल्या आहेत इंडस्ट्रियल रिफॉर्म्स, जो आपल्याला इथे सिलेबसमध्ये दिलेला आहे. अर्थव्यवस्थेवर उदारीकरणाचे परिणाम जे इथे येतं आणि औद्योगिक धोरणातील बदल, ज्याला आपण औद्योगिक सुधारणा म्हणतो, इंडस्ट्रियल रिफॉर्म्स. त्यात मग 1991चं दोनही पॉलिसी, एक न्यू इंडस्ट्रियल पॉलिसी आणि एक लघु उद्योगांसंबंधित असणारं नवीन लघु उद्योग धोरण, दोनही धोरणांचा अभ्यास करणं आपल्याला अपेक्षित आहे. त्याची आवश्यकता कशी आपल्याला भासत होती, धोरणं स्वातंत्र्यापासनं त्याच्यानंतर जी जाहीर झाली आणि 1991चं धोरण, पण त्याला आपल्याला 2011चं उत्पादन धोरण पण अर्थातच ॲड करायला लागेल. उद्योगाच्या योजना आणि औद्योगिक सुधारणांचे आपल्या अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम, जसं उत्पन्नात तफावत निर्माण होते, तर ह्या सुधारणा आणि त्याचे परिणाम आपल्याला समजतात. उद्योग योजना याच्यामध्ये आपल्याला शिकणं अपेक्षित आहे. अर्थातच सगळ्या इंडिया नावाच्या सगळ्या योजना, मग त्या आपल्याला पुन्हा कम्पेरेटिव्ह आणि ॲप्लिकेशन बेस शिकणं अपेक्षित आहे. टॅक्स रिफॉर्म्स माहीत करून घ्यायला लागतील आपल्याला आणि लागून राजकोष सुधारणा, ज्यांचा आपण अभ्यास करत होतो ते इथे पण येणार आहेत. फक्त फरक आहे, आधी आपल्याला FRBM कायद्यामध्ये त्यांनी काय 3% सांगितलं होतं राजकोषीय तूट आणण्यासाठी. FRBM समित्या 3, 1, 2, 3 आपल्याला आणि त्याच्यात अंतर्गत जी काही विवरणपत्र सादर करायला लागतात संसदेमध्ये, त्यांची नावं आपण फक्त पाठ करत होतो. आपल्याला फक्त आता ती थेरी स्वरूपात मांडायची आहेत. कशी, त्याचे प्रश्न, त्याच्यावर FRBMवर प्रश्न पण विचारला UPSCने, तो एकदा काढला की आपल्याला समजेल की एक्झॅक्ट आपल्याला कसं लिहिणं अपेक्षित आहे. फायनान्शियल रिफॉर्म्स पुन्हा तेच येतात. वित्तीय क्षेत्र सुधारणा, की जसं की आधी आपण बँका स्थापन करायला परवानगी नव्हती, नंतर खाजगी बँका आपण स्थापन करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर मग इन्शुरन्स सेक्टर आहे किंवा पेन्शन सेक्टर आहे, ते कसे आपण ओपन अप करत गेलेलो आहोत. या सगळ्या फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म्स शिकणं अपेक्षित आहे. त्याच्याशी संबंधित असणाऱ्या सगळ्या समित्यांचा पण अभ्यास करणं अपेक्षित आहे, कारण समित्या आणि रिफॉर्म्स असं कंबाईन असा प्रश्न विचारला जाणार. जेव्हा उदारीकरण येतं तेव्हा खाजगीकरण अर्थात येतच, त्यामुळे खाजगीकरण त्याचाही अभ्यास करणं अपेक्षित आहे. आणि खाजगीकरण आलं की जागतिकीकरण येणारच आहे, कारण जागतिकीकरणाचाच एक भाग उदारीकरण आहे. त्यामुळे आपण याच्यापूर्वी केलेला विविध अभ्यास, उदाहरणार्थ मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्स, IMF, वर्ल्ड बँक, गॅट आणि WTO, तो अभ्यास वाया मुळीच जाणार नाहीये. उलट आपल्याला त्याचा जो ब्रॉड व्ह्यू आलेला आहे, तो व्ह्यू जसाच्या तसा आपल्याला इथे आता उपयोगात येणार आहे. मग आपल्याला त्याची मांडणी फक्त करायची आहे. उदाहरणार्थ मागच्या स्लाइडमध्ये दिलेलं कृषीशी संबंधित काही मुद्दे होते. किंमत धोरणाच्या बाबतीमध्ये किमान आधारभूत किंमत आणि खरेदी किंमतशी संबंधित, आणि ते जेव्हा आपण इथे लिंक करतो की WTO आणि गॅटचे जे विविध कृषी करार आहेत, त्या करारांचा आणि तिथे त्याचा कसा संबंध आहे, त्या ॲप्लिकेशन बेस आपल्याला इथे समजून घ्यायला लागणार आहे. आणि आर्थिक सुधारणांची प्रगती कशी राहिलेली आहे. 1990च्या दशकामध्ये आपण फर्स्ट जनरेशन रिफॉर्म्स राबवले आणि 2010च्या दशकामध्ये आपण सेकंड जनरेशन रिफॉर्म्स राबवलेले आहेत. त्याच्या 20 वर्षांनंतर तर हे रिफॉर्म्स नेमके काय आहेत आणि या रिफॉर्मशी संबंधित वेगवेगळ्या समित्या काय आहेत, त्याची प्रगती कशी राहिलेली आहे, आणखी काय रिफॉर्म्स आपण राबवणं अपेक्षित आहे. उदाहरणार्थ आपण भांडवली खात्यावर रुपया अपरिवर्तनीय आहे, मग तिथे आपण काय करणं अपेक्षित आहे. फेरा कायदा, त्याच्यात आपण काय करणं अपेक्षित आहे. तर या संबंधित आणखी अभ्यास करणं अपेक्षित आहे. त्याला आपण आर्थिक सुधारणांची प्रगती या सदरामध्ये टाकू शकतो. मोजमाप, परिणाम आणि उपाय या भाषेमध्ये आपल्याला तिथे बोलायचं, कारण उपाय विचारले जातात आपल्या त्या प्रश्नांमध्ये. त्यानंतर मुद्दा इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधा. पायाभूत सुविधांमध्ये त्याचं महत्त्व आणि एक ठळक काही पायाभूत सुविधा आपल्याला बाजूला काढता येतात. उदाहरणार्थ
रस्त्यांची प्रगती जी आपण फक्त आकडेच पाठ करत होतो, आपल्याला आता ते मांडायचं आहे. जर रस्त्यांच्या बाबतीत काही प्रश्न विचारला तर रस्त्यांशी संबंधित काही योजना, त्याची संबंधित असणारं नई प्राधिकरण, नंतर हे भारतमालासारख्या योजना, रस्ते वाहतुकीचा आपण तितकासा अभ्यास याच्या आधी करत नव्हतो, पण वाहतुकीशी संबंधित UPSCने त्याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे पुन्हा जर MPSCमध्ये ते रिपीट झाले तर आपल्याला त्याचा अभ्यास करायला लागेल की भारतीय रस्त्यांवर कितपत वाहतूक आहे, भविष्यात ती कशी वाढण्याची शक्यता आहे, त्यासाठी सरकारचं धोरण काय आहे ते पण आपल्याला समजून घ्यायला लागेल. रेल्वेची प्रगती कशी झाली स्वातंत्र्योत्तर काळामध्ये, रेल्वेशी संबंधित योजना, उदाहरणार्थ आपण जे काही ईस्टर्न आणि वेस्टर्न डेडिकेटेड फ्लाईट कॉरिडॉर्स उभारतोय त्याच्याबद्दल आपल्याला आणखी परत माहिती गोळा करून घ्यायला लागणार आहे. बुलेट ट्रेन, पुन्हा त्याच्यावरचे वाद, त्याच्याशी संबंधित काय पोटेन्शियल आहे आपलं, काय गरजा आहेत त्याच्याशी संबंधित. किसान रेल जे आपल्याला तिकडे टेक्नॉलॉजीमध्ये सापडलं. वंदे भारत एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस या संबंधित आधुनिक खाजगीकरणाची मार्ग खुली करणारे जे काही योजना आहेत त्या आपल्याला समजून घेणं अपेक्षित आहे. आणि रेल्वेमध्ये विवेक देबरॉय समितीनंतर आलेल्या जे काही रिफॉर्म्स आहेत त्या रिफॉर्म्सचा अभ्यास करणं आपल्याला अपेक्षित आहे. रेल्वे आणि परकीय गुंतवणूक, रेल्वे आणि खाजगी क्षेत्र, हे सगळे कंपॅरेटिव्ह आपण मुद्दे समजून घेतले तर त्याच्यावरचे प्रश्न आपल्याला येऊ शकतात. बंदरं, मोठी बंदर, त्यांची कामगिरी, त्यांची यादी, त्याच्याशी संबंधित असणारे सागरमाला योजना आणि एक नवीन अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जो आत्ता एक्झाम ओरिएंटेड बनलेला आहे तो आहे अंतर्गत जलवाहतूक, विमानतळ, एअरपोर्ट्स, त्यांची प्रगती आणि उडान योजना, ज्याच्यावर आता ऑप्शनलमध्ये प्रश्न विचारायला सुरुवात झालेली होती, त्याच्यावर थेअरीमध्ये अर्थातच प्रश्न विचारला जाणार. विमानतळांचं खाजगीकरण, अगदी म्हणजे विमानतळ आणि विमानंसुद्धा की एअर इंडियापर्यंत आपण येऊन ते थांबतो. खाजगीकरण, त्याचे परिणाम वगैरे वगैरे ते मुद्दे आपल्याला शिकणं अपेक्षित आहे. आणि या सगळ्या अख्ख्या पायाभूत सुविधा या सदनामध्ये सर्वाधिक आयोगाने UPSCने सर्वाधिक बोट ठेवलेला जो मुद्दा आहे तो आहे ऊर्जा, एनर्जी. तर त्याच्यामध्ये एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर, तर ऊर्जा क्षेत्राची रचना कशी आहे, उदाहरणार्थ औष्णिक वीज निर्मिती कशी आहे किंवा जी आण्विक आपली वीज निर्मिती आहे त्याचं पोटेन्शियल वगैरे वगैरे, आणि तिथनं तो सब्जेक्ट मग टेक्नॉलॉजीमध्ये जातो. ऊर्जा क्षेत्राचं वर्गीकरण आपण कसं करतो, काही आकडे, एक इसेन्शियल आकडे आहेत निवडक, बोटावर मोजण्या इतपतच, पण ते आपल्याला पाठ करायला लागतात. ऊर्जा क्षेत्रात समोर काय मोठं आव्हान आपल्यासमोर आहे, पर्याय कोणते कोणते उपलब्ध आहेत, आणि तिथे सुरू होतात या पर्यायांवर काम करणाऱ्या योजना, आणि INDC पर्यंत आपण येऊन थांबतो, इंटेंडेड नॅशनली डिटरमाइंड कंट्रीब्युशन्सपर्यंत. आणि तिथं मग पॅरिस परिषदेपर्यंत आपण जाऊन येतो, जे आपण समावेशन या सदरामध्ये थोडासा अभ्यास त्याचा आपण करतो. भारतातल्या पायाभूत सुविधांमध्ये असणाऱ्या अडचणी आणि त्याच्यावर असणारे उपाय. या अडचणी आणि उपायांवर आपण याच्यापूर्वी फॅक्च्युअलमध्ये खूप जास्त आपण त्याची चर्चा करत नव्हतो, पण इथे आपल्याला त्याची आत्ता चर्चा करायला लागणार आहे. आणि उपाय मग येतं ते खाजगीकरण, आणि मग येतात त्या विविध समित्या, उदाहरणार्थ केळकर समिती. विविध PPP तत्वांचा आपण वापर करतोय उपाय या सदरामध्ये, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, जे पुढच्या शेवटच्या 7व्या मुद्द्यामध्ये येतं, गुंतवणूक प्रतिमान या सदरामध्ये. नंतर जे वेगवेगळे रेग्युलेटर्स आहेत, वेगवेगळे प्राधिकरणं आहेत, विविध कॉर्पोरेशन्स आहेत, तर त्याच्यामध्ये आपण त्या नियामकांमध्ये ज्या विविध सुधारणा करतोय ते शिकणं अपेक्षित आहे. आणि पायाभूत सुविधांशी असणारे विविध कायदे, त्या कायद्यांचं पण आपल्याला थोडी तोंड ओळख त्याच्यामध्ये करून घ्यायला लागते. गतिशक्ती, या सर्व योजनांना एका धाग्यात गुंफणारी योजना आहे गतिशक्ती. तर ही गतिशक्ती योजना पण आपल्याला शिकणं अपेक्षित आहे, जे एक्झाम ओरिएंटेड ठरतं. या सिलेबसमध्ये शेवटचा मुद्दा बघा, एक खूप मोठा सिलेबस जरी वाटत असला तरी एक त्याला काही मर्यादा घालून ठेवलेली आहे. त्या मर्यादेच्या बाहेर प्रश्न जाणार नाही आहेत. त्यामुळे जर आपण एवढा सिलेबस एक एक टिक करून जर कव्हर करू शकलो तर मला वाटतं चांगला अभ्यास आपण करू शकतो. गुंतवणूक प्रतिमान हा 7वा शेवटचा सदर, जो या रोमध्ये 10व्या क्रमांकाला दिलेला आहे. इन्व्हेस्टमेंट मॉडेल्स, गुंतवणूक मॉडेल. तर गुंतवणुकीचे प्रकार कोणते आहेत, गुंतवणूक प्रतिमानांचे प्रकार कोणते आहेत, आणि भारतातील गुंतवणुकीचं धोरण काय राहिलेलं आहे, अशा 3 सदरांमध्ये मुख्यतः हा अभ्यास सुरू होतो. या धोरणामध्ये आपल्याला येतं की 1991च्या आधी भारतात खाजगी लोकांनी केलेली गुंतवणूक आणि परकीयांनी केलेली गुंतवणूक या बाबतीमध्ये आपली धोरणं काय होती, जुनी धोरणं काय होती, आणि नवीन प्रतिमान आपण 1991 नंतर काय स्वीकारलेलं आहे,
या प्रतिमानांचा आणि परकीय व्यापाराचं उदारीकरण याचा कसा संबंध आहे, तो संबंध आपण उलगडतो या सदरामध्ये. आणि येतं शब्द मग ते PPP प्रतिमान, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. या प्रतिमानाचं महत्त्व काय आहे, त्याचे फायदे काय आहेत, सरकार समोर असणारी भांडवलाची अडचण ही कशी दूर होते. तर एक एक साधंच वाक्य झालं, याच्यासोबत आपल्याला आणखी नवीन वाक्य शोधायचे आहेत. त्याचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत आणि त्याच्यासमोर नवीन चॅलेंज काय आहे. त्यासाठी आपण विविध समित्या स्थापन केलेल्या आहेत. त्या समित्यांच्या माध्यमातून आपण काय सुधारणा करतोय त्यांचा अभ्यास करणं आपल्याला अपेक्षित आहे. तिथं येतं मग मुद्दा परकीय गुंतवणूकचा, FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. मग FDI आणि FPI याच्यात काय फरक आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये आपण विविध क्षेत्र कशी टप्प्याटप्प्याने खुली करून दिली, त्याचाही अभ्यास करणं अपेक्षित आहे. प्रकार काय आहेत परकीय गुंतवणुकीचे, त्याचे रिफॉर्म्स आपण कसे राबवतोय, त्याचे फायदे काय आहेत, त्याचे तोटे काय आहेत, सर्वाधिक गुंतवणूक होणारी क्षेत्र. मग पुन्हा आपण जे फॅक्च्युअलमध्ये अभ्यास केलेला आहे तो पुन्हा आपल्याला इथे कामात येणार आहे. तर 7 मुद्दे मी तुम्हाला सांगितले. नियोजन, कृषी, अन्न प्रक्रिया उद्योग, जमीन सुधारणा, उदारीकरण व उद्योग, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक प्रतिमान. GS या सिलेबसमध्ये हे 7 मुद्दे GS 3 नवीन मध्ये आपल्याला करणं अपेक्षित आहे. त्यासाठी मी पुन्हा एकदा सांगतो, आन्सर रायटिंग एक नवीन कोर्स मी लॉन्च केलेला आहे ॲपमध्ये, तो तुम्ही जॉईन करू शकता. या कोर्सची माहिती सांगण्यापूर्वी एक 3 व्हिडिओ सलग मी याच्या पुढे जे अपलोड करणार आहे त्याच्यामध्ये त्यात मी आत्ता जो तुम्हाला माइंड मॅप दाखवला, त्या माइंड मॅपमधला सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे त्या मुद्द्यावर मी एक व्हिडिओ अपलोड करणार आहे. याच्यानंतरचा दुसरा व्हिडिओ असणार आहे की एखाद्या मुद्द्याचा फॅक्च्युअलपेक्षा थेअरी बेस कसा अभ्यास करायचा. त्याच्यानंतरचा तिसरा व्हिडिओ असणार आहे की त्याच्यावरच्या नोट्स कशा काढायच्या, नोट्स कशा डिराईव्ह करायचा. चौथा व्हिडिओ असणार आहे की त्याच्यावर नेमका प्रश्न विचारला गेला तर तो कसा लिहायचा. आणि मी प्रत्यक्षात एक प्रश्न मी तुम्हाला लिहून दाखवणार आहे की नेमकं आपण आन्सर रायटिंग कसं केलं पाहिजे. आणि 5वा व्हिडिओ असणार आहे, मी एक होमवर्क तुम्हाला देणार आहे. त्या होमवर्क बेसवर तुम्ही एक प्रश्न लिहून मला पाठवायचा आहे. तर मी त्यातला एक 3 ते 4 निवडक उत्तर पत्रिका समोर ठेवून त्याच्यावर मग मी तुम्हाला त्या सराव प्रश्नाचं विश्लेषण करून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. असे 5 व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे यूट्यूबवर. पुन्हा हे 2 कोर्स, त्यातला पहिला कोर्स मी आत्तापर्यंत जो माझ्या ॲपवर बेस्ट सेलिंग कोर्स ठरलेला आहे तो कोर्स आहे. तो कोर सिलेबस कव्हर करतो आणि कोर सब्जेक्टचं गायडन्स करतो. तो अर्थशास्त्राकडे बघण्याची दृष्टी देतो. ज्यांनी कोर्स केलेला आहे त्यांनीच आन्सर रायटिंग कोर्स जॉईन करावा असं माझं तुम्हाला संदेश आहे, उपदेश आहे. कारण तुम्हाला अर्थशास्त्र स्टार्ट टू एंड कळालेलं असेल तरच तुम्हाला लिहिता येणार आहे. कुठलाही एक ठराविक मुद्दा, मी 3रं चॅप्टर केलेलं आहे आणि 3ऱ्या चॅप्टरवर मला आता आन्सर रायटिंग करायचं आहे, तर असं होणार नाही आहे. तुम्ही जेव्हा पूर्ण भाग 1 मधले 19 प्रकरणं आणि भाग 2 मधले पूर्ण 7 प्रकरणं ही सगळी केल्याशिवाय तुम्हाला लिहिता येणार नाही आहे. तर ती पूर्ण प्रकरणं आणि किंवा म्हणजे हा कोर्स केला नाही पण तुम्हाला दोनही पुस्तकांमधलं क्रक्स कळालेला आहे तरीसुद्धा तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. ठीक आहे. पण माझा सल्ला आहे की आधी हा कोर्स करा आणि नंतर आन्सर रायटिंग कोर्स करा. याच्यामध्ये आन्सर रायटिंग सिलेबसवर मी चर्चा करणार आहे. हा सिलेबस शिकवण्याचा माझा त्याच्यात मुद्दा नसणार आहे, हे लक्षात घ्या. मी सिलेबस प्रॉपर अगदी पॉईंट टू पॉईंट शिकवणार नाही आहे. त्या सिलेबसकडे बघणारीची दृष्टी तुम्हाला देणार आहे आणि रायटिंग गायडन्स करणार आहे की याच्यावर जर प्रश्न विचारला गेला तर त्या प्रश्नाचं उत्तर एक्झॅक्ट कसं लिहायचं, तर ते कसं असणार आहे ते मी तुम्हाला पुढचे जे व्हिडिओ 2, 3, 4, 5 त्याच्या माध्यमातून तुम्हाला ते आपोआप समजणार आहे. या कोर्सचं स्वरूप सांगतो आणि आजचं लेक्चर थांबवतो. पेपर 3 मधील अर्थशास्त्राची तयारी करण्यासाठीचा कोर्स आहे. ऑप्शनल इकॉनॉमिक्ससाठीचा हा कोर्स नाही आहे. ऑप्शनल इकॉनॉमिक्सचा कोर्स तुम्ही घेणार का सर, तर याचं उत्तर आत्ता माझी तो विषय घेण्याची मी अजून तयारी केलेली नाही आहे. तो कोर्स जेव्हा लॉन्च करायचा असेल, मला असं वाटेल की मी तो पूर्ण कोर्स घेऊ शकतो तेव्हा मी तो लॉन्च करेल. आत्ता सध्या GS पेपर 3 मधलं फक्त अर्थशास्त्राचे जे मुद्दे मी 7 मुद्दे तुम्हाला सांगितले त्यांचीच तयारी मी आन्सर रायटिंग कोर्समध्ये करणार आहे. विशेष म्हणजे हा कोर्स हा वर्षभर पण आठवड्यातनं एकच दिवस असणार आहे. हा कोर्स लाईव्ह नसणार आहे. मी एक मुद्दे वाचतो म्हणजे तुम्हाला समजेल. दर शुक्रवारी असे 4 व्हिडिओ जे तुम्हाला पुढे आता बघायला मिळणार आहे, 2रा, 3रा, 4था आणि 5वा, असे 4 व्हिडिओ दर शुक्रवारी एका टॉपिकवर अपलोड होतील. मेन सिलेबसमधील टॉपिकवर एक कन्सेप्च्युअल व्हिडिओ राहील. 2रा व्हिडिओ राहील त्याच्यावरच्या मायक्रो नोट्सवरचा. 3रा व्हिडिओ राहील त्याच्यावर एखादा एक असा समावेशक प्रश्न
जो विचारला जाण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर एक सराव प्रश्न दिला जाईल गृहपाठासाठी आणि चौथा व्हिडिओ राहील त्या गृहपाठावरच्या सराव प्रश्न ज्याचं उत्तर तुम्ही लिहिलेलं आहे त्याचं विश्लेषण मी करून सांगेल. सगळ्यांचे पेपर चेक होणार नाहीत कारण टेक्निकली सगळ्यांचे पेपर चेक करणं अशक्य आहे आणि मी स्वतः करणं तर अशक्यच आहे. त्यातले मला चांगले वाटणारे असे एक निवडक 4 ते 5 उत्तरपत्रिका निवडून त्यांचं विश्लेषण मात्र मी नक्की सर्वांना ओपन टू ऑल असणार आहे. टिप: बेसिक अर्थशास्त्र शिकण्यासाठी हा कोर्स नाही, त्यासाठी ॲपमधला कोअर कोर्स करायला लागेल. तो कोअर कोर्स केल्यानंतरच ज्यांचे बेसिक अर्थशास्त्र शिकून पूर्ण झालेलं आहे त्यांनीच हा कोर्स लावावा, कारण उत्तर लेखनासाठी समावेशक दृष्टी लागते. अत्यंत महत्त्वाचं वाक्य आजचं. व्हिडिओजमधील मायक्रो नोट्स हे मी तुम्हाला शेअर करणार नाही आहे, मी लिहून दाखवणार आहे, नोट्स काढून दाखवणार आहे. त्या कॉपी करून तुम्हाला तुमच्या पद्धतीच्या नोट्स तुमच्या वहीमध्ये उतरवायच्या आहेत. नेहमीप्रमाणे प्रत्येक व्हिडिओला 5 पट व्ह्यू टाईम राहील. हे जे 4 व्हिडिओ अपलोड होतील प्रत्येक टॉपिकचे दर शुक्रवारी ते व्हिडिओज त्याला व्ह्यू राहतील. जसे आधी कोर्समध्ये होते तसेच व्ह्यूज त्याला राहतील, लिमिटेड व्ह्यूज राहतील. गृहपाठासाठी दिलेल्या सराव प्रश्नाचे सर्वांचे उत्तरलेखन तपासणे शक्य नसल्यामुळे निवडक उत्तरपत्रिकांवर वर सांगितल्याप्रमाणे पुढच्या शुक्रवारी चर्चा होईल. सिरियस विद्यार्थ्यांनीच हा कोर्स जॉईन करायचा हे मात्र नक्की. ठीक आहे. आधी चांगला अभ्यास केलेला डीप कोर्स पण केलेला आहे त्यांनी आन्सर रायटिंग कोर्स लावायला हरकत नाही. जी सिरियस विद्यार्थी आहेत त्यांनी कोर्स लावायला हरकत नाही. पण नसतं फक्त कानात हेडफोन लावलेत आणि फक्त ऐकतोय, दिलेली ॲक्टिव्हिटी करत नाहीये तर त्यांनी मुळीच हा कृपया कोर्स लावू नये. जे सिरियस विद्यार्थी आहेत ज्यांना ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनीच हा कोर्स जॉईन करायचा आहे. शेवटचा मुद्दा सांगतो, दर शुक्रवारीच फक्त व्हिडिओ अपलोड होणार आहेत. म्हणजे पूर्ण वर्षभर दर शुक्रवारी व्हिडिओज अपलोड होत राहतील. याचे 2 फायदे आहेत. एक फायदा माझ्या साईडने फायदा आहे की मला त्या व्हिडिओजची तयारी करायला तब्बल 7 दिवस उपलब्ध होणार आहेत. आणि तुम्हाला माहिती असेल व्हिडिओ असू देत पुस्तक असू देत पूर्ण तयारी केल्याशिवाय मी मैदानात उतरत नाही. 7 दिवस मला चांगले तयारीसाठी मिळतील आणि मला पुढच्या शुक्रवारी व्हिडिओ अपलोड करताना उत्तमरित्या तुम्हाला समजून सांगता येईल. दुसरा तो फायदा तुमच्यासाठी असा आहे की GS 1, 2, 3, 4 आणि ऑप्शनल सब्जेक्ट एवढा सारा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. आणि अर्थशास्त्रासाठी मी तुम्हाला पूर्ण वेळ घेऊन बसलो तर इतर विषयांचा तुम्ही अभ्यास कधी करणार. तर मला फक्त आठवड्यातला शुक्रवार तुमचा पाहिजे. उरलेले 6 दिवस तुम्ही इतर विषयांचा अभ्यास करण्यासाठी मोकळे आहात. ठीक आहे. तर शुक्रवारी हे व्हिडिओ बघून टाकायचे आहेत, शुक्रवारीच अभ्यास करायचा आणि शुक्रवारीच मी दिलेल्या सराव प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हाला डिराईव्ह करायचं आहे. एवढा एक शुक्रवार जरी तुम्ही अर्थशास्त्राला दिला तरी एक वर्षभर तयारी करत करत निदान पेपर 3 मधल्या अर्थशास्त्राविषयी तुम्ही निश्चिंत व्हाल. आणि ज्या टेक्निक्स आपण अवलंबणार आहोत या लेक्चर्समधनं किंवा सिरीजमधनं तर त्यातनं तुम्हाला तुमच्या इतर विषयांसाठी सुद्धा या टेक्निक्स तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील याचा मला विश्वास आहे. तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये मी या माइंड मॅप्समधल्या एका टॉपिकवर चर्चा करणार आहे की एक्झॅक्ट अभ्यास कसा करायचा. थँक्यू सो मच.